मेघनाही आता थोडी तापली होती आणि ती तिच्या आईची बाजू बोलू लागली होती. तेव्हा तिची आई बोलली, म्हणून म्हणत होते मी तुला, आपल्यापेक्षा खालच्या थराच्या लोकांशी संबंध वाढवू नकोस. मेली या थर्ड क्लास लोकांच्या मध्ये माझी मुलगी फसली. आदित्यच्या आईबाबांना थर्ड क्लास म्हटल्यामुळे तोही आता भयंकर तापला होता. आणि तो म्हणाला, हो माहीत आहे तुम्ही कोणत्या क्लासचा आहात म्हणून सांगू नका आम्हाला. आदित्यने असे बोलले आणि मग मेघनाची आई बोलली, चल मेघना आपल्या घरी, अशा थर्ड क्लास लोकांच्या मध्ये आता एक क्षणही राहायचे नाही. मेघनाही रागाच्या भरात तिच्या आईबरोबर निघून गेली. आदित्य आता मात्र एकटाच राहून गेला होता त्या फ्लॅटमध्ये. दिवस ढळू लागला होता आणि आदित्यचा राग आणि संताप आता शांत होऊ लागला होता. आदित्यला तहान लागली होती तर त्याने आवाज दिला, मेघना जरा पाणी देतेस काय? मग थोड्या वेळाने त्याला कळून चुकले की मेघना तर तिच्या माहेरी निघून गेली आहे. आता आदित्यला वाईट वाटू लागले होते आणि त्याहूनही जास्त या गोष्टीचे की मेघना अशी कशी घर सोडून गेली. मग त्याने मेघनाला फोन लावला, परंतु मेघना काही प्रत्युत्तर देतच नव्हती. ती त्याचा फोन उचलत नव्हती आणि शेवटी मेघनाचा फोन बंद झाला. ट्रिंग ट्रिंगच्या आवाजाने आदित्य त्याच्या आठवणीच्या दुनियेतून बाहेर आला. त्याला पुन्हा मेघनाला बघण्याची इच्छा झाली आणि तो सीटवरून उठला आणि मेघनाच्या केबिनच्या दिशेने बघू लागला. मेघनाने त्याच्याकडे एक नजर बघितले आणि ती तिच्या कामात व्यस्त झाल्यागत दाखवू लागली. आदित्य पुन्हा निराश होऊन वळू लागला होता. तेव्हाच त्याने बघितले की मेघनाही एक कटाक्ष नजरेने चोरून त्याला बघत आहे. आदित्य तसाच बघत खाली आपल्या सीटवर बसला आणि विचार करू लागला, मी याला काय समजावे? आज आदित्यचे मन काही थाऱ्यावर राहत नव्हते. राहून राहून त्याला आज मेघनाची आठवण आणि तिच्याबरोबर बोलण्याची इच्छा होत होती. काही वेळाने त्याच्या मनाने निर्धार केला, आज काहीही होऊ देत, आज मेघनाशी मला बोलायचे आहे. असे म्हणून तो थेट मेघनाच्या कॅबिनजवळ गेला आणि त्याने मेघनाला हाक मारली, मेघना मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मेघना बोलली, मला काहीही बोलायचे नाही. मग आदित्य बोलला, तुला नाही बोलायचे आहे तर ठीक आहे, परंतु मला बोलायचे आहे. माझ्या मनातील दाटलेलं वादळ मला आज रिक्त करायचे आहे. जर तू मला खसच्या दाण्या इतकंही प्रेम केलं असेल तर आज सायंकाळी मला नजीकच्या बागेमध्ये भेट, तुझी वाट बघणार आहे. एवढे बोलून आदित्य त्याच्या कॅबिनकडे निघून गेला. मेघनाही आता काहीशी अधीर झाली आहे आणि तीसुद्धा त्या गोष्टीबद्दल विचार करत आहे. मेघनाला मागील दिवस मरू लागले होते. ती रागाच्या भरात घर सोडून तिच्या आईच्या घरी निघून गेली. तेथे जाऊन 1-2 आठवडे तशीच रागाच्या भरात वावरत राहिली. त्यानंतर तिचा राग शांत झाला आणि तिलाही वाईट वाटू लागले होते. अशी कशी मी माझे घर आणि आदित्यला सोडून निघून आले. तिला हे सुद्धा कळून चुकले की आदित्य आणि त्याच्या आईबाबांनी आमच्या प्रेमासाठी किती मोठा त्याग केला होता. तिला त्यावेळेस कळून चुकले की रागाच्या भरात मनुष्य असे काही पाऊल उचलतो त्याचे त्याला वेळ हातून गेल्यानंतर कळते. तिला त्याची जाणीव होते. तिने तिचा फोन चेक केला होता तर आदित्यचे तिला 100 मिस कॉल दिसले. आता ती काही करू शकत नव्हती. ती फक्त आणि फक्त आदित्यच्या पुन्हा एका कॉलची प्रतीक्षा करत आली. तिला ही जाणीवसुद्धा होती की तिच्या अशा वागण्यामुळे आदित्यचे मन फारच दुःखी झाले असेल आणि आहे. पण तरीही तिचा एक प्रेमळ असा अट्टहास हा होता की आदित्यने मला फक्त एकदा कॉल करावा. आणि आज 6 महिने उलटले आणि ती प्रतीक्षा अजूनही सुरूच आहे. मात्र आज आदित्यच्या साहसामुळे मेघनालाही फारच बळ मिळाले होते. मेघनाला राहून राहून ते 6 महिने आठवत होते. आदित्यसोबत लग्नानंतरचा तो स्वर्णिम काळ आणि घर सोडून आईच्या घरी आल्यानंतरचा तो असह्य आणि वेदनेने भरलेला काळ. आईच्या त्या खोट्या अभिमानाने ओतत होऊन मी आईच्या घरी आले. आईचे वर्तन तर आधीपासूनच अभिमानी होतेच, परंतु बाबांचे प्रमोशन झाल्यापासून आईला तर बाबांपेक्षाही जास्त अभिमान आला होता. ती त्या अभिमानाच्या भरात कुणाचाही अपमान करत राहायची. त्याचबरोबर त्या खोट्या शान शौकतवाल्या लोकांसोबत राहून ती तशीच होऊन गेली होती. आईचा तो किळसवाणा अभिमान आणि माझी प्रतीक्षा यामुळे तर माझे जगणे मला कठीण झाले होते. माझी उत्कंठा आता अनवरतेच्या चरमसीमेवर पोचली होती. आता माझी प्रतीक्षा संपणार आहे म्हणून मी आज आदित्यला भेटण्यास जाणार आहे. संध्याकाळ होणार होती आणि सगळ्यांना ऑफिसची सुट्टी झाली होती.
मेघनाच्या परिपूर्ण लक्षात होते की तिला ऑफिसनंतर बागेत जायचे आहे, कारण आदित्य तिची बागेत वाट पाहणार आहे म्हणून. तर मेघना तिच्या सीटवरून उठली आणि तिने थेट आदित्यच्या केबिनकडे नजर वळवली. तर तिला तेथे काहीच हालचाल दिसली नाही. घरी जाण्याची वेळ झाली म्हणून ती ऑफिसच्या बाहेर निघताना मुद्दामून आदित्यच्या कॅबिनजवळून आली. काय बघते तर आदित्य आधीच निघून गेलेला होता. मेघनाही आता लगबगीने ऑफिसच्या बाहेर निघाली. तिच्याबरोबरच्या मित्रमैत्रिणी तिला बस स्टँडजवळ चालण्यास म्हणू लागले, तर मेघनाने त्यांना मला काही काम आहे जवळच म्हणून दांडी मारली. मेघनाने मग बस स्टॉपकडे न जाता थेट बागेकडे वळली आणि गेली. ती जशी बागेच्या गेटच्या आत शिरली तिला आदित्य दिसला. आदित्य एका मोठ्या वृक्षाच्या खाली बसला होता. ती मग लगबगीने त्या वृक्षाच्या अर्थात आदित्यच्या जवळ गेली. मेघना तेथे जाऊन मात्र थोडी स्थिरावली आणि हळूच आदित्यच्या पाठीमागे पाठ करून बसली. आदित्य मेघनाचा येण्याचा प्रतीक्षेत गुंग होता. छान झुरझुर वारा सुटलेला होता आणि आदित्यच्या नाकात तोच ओळखीचा सुगंध आला. तो सुगंध नाकात जाताबरोबर आदित्यची गुंगी तुटली आणि तो शुद्धीवर आला. त्याने ओळखले होते की तो सुगंध त्याच परफ्यूमचा आहे आणि आदित्य समजला की मेघना आली आहे. त्यानंतर आदित्य अनायास बोलला, आलीस तू? मग मेघनाही बोलली, हो आले मी. ती पुढे बोलली, तू मगाशी येताना मला तू माझ्या प्रेमाची शपथ दिली होतीस आणि मग तर मला येणे भाग होतेच. मग आदित्य बोलला, मग अशी मागे का बसलीस, पुढे ये ना. मग मेघना म्हणाली, नको, मी इथेच बरी आहे आणि तुला काय बोलायचे आहे ते तेथूनच तू बोल. मग आदित्यने बोलण्यास सुरुवात केली, मेघना, मी सगळ्यात आधी तुझी क्षमा मागतो. मी असे वागायला नको होते. मी त्या दिवशी त्यावेळेस स्वतःला आवरायला पाहिजे होतं. रागाच्या भरात मी त्यावेळेस तुला आणि तुझ्या आईला काही असे वाईट बोललो नव्हतो. फक्त माझे पुरुषत्व आणि माझा आवाज जरा जास्त उंच तळावरती गेले होते. तो पुढे म्हणाला, मेघना, आय लव्ह यू. मी पूर्वीसारखाच तुझ्यावर आजही आणि आत्ताही प्रेम करतो. मी तुझ्याविण राहणेच काय तर मी तुझ्याविण जगू शकत नाही. तुला तर नक्की माहिती असेल की मी कसा जगतोय. तू घर सोडून निघून गेलीस तेव्हापासून मी तुला न जाणे किती कॉल केले. तू माझा कॉल उचलत नव्हती तर मी आणखीनच बेजार होऊन पुन्हा पुन्हा तुला कॉल करत राहायचो. परंतु शेवटी स्थिती मात्र तीच, नो ॲन्सर. तेव्हा थकून हारून मी तुला कॉल करणे बंद केले. एकतर तू माझ्या डोळ्यांना दिसत नव्हतीस आणि दुसरे, तुझा आवाजही माझ्या कानावर पडत नव्हता. त्यामुळे मी फार वेडा होऊन गेलो होतो. अगं, मी त्यावेळेस मोबाईलमधील आपल्या दोघांचे व्हिडिओ बघून मी तुला बघण्याची आणि तुझा आवाज ऐकण्याची तहानभूक भागवत होतो. एक वेळेस तर माझ्या मनात हा विचार आला होता की तू ज्या आयुष्यात नाहीस तर ते आयुष्य जगण्यात काय अर्थ आहे, तर संपवून टाकावे ते आयुष्यच. परंतु काही क्षणात तुझा विचार आला आणि आपल्या निस्वार्थ प्रेमावर माझा दृढ विश्वास होता म्हणून मी आजवर तुझी प्रतीक्षा करत आहे. मग आदित्य मेघनाच्या समोर गुडघ्यावर बसून बोलला, मेघना, तू पुन्हा माझ्या आयुष्यात आणि माझ्या घरात येणार का? आता माझा धीर फारच खचून गेला आहे आणि माझी उत्कंठा आता अधिकच अनावर झाली आहे. म्हणून शेवटचे तुला सांगण्यासाठी मी तुला बोलावले आहे. आता जरी तू परत आली नाहीस तर मला कधीच या जगात बघू शकणार नाही. म्हणून आदित्य ढसाढसा अक्षरशः रडू लागला होता. इकडे मेघना जेव्हापासून तेथे आली आणि आतापर्यंत आदित्य जे काही बोलला ते ऐकत ऐकत फक्त आणि फक्त रडत होती. मेघनाकडून काही प्रतिसाद नाही आला म्हणून आदित्य थांबला. त्याने स्वतःला सावरले आणि त्याचे अश्रू पुसले. तर त्याला मेघनाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. आदित्यने मान वर करून मेघनाकडे बघितले तर ती सुद्धा ढसाढसा रडत होती. आदित्यने ओळखले आणि तो समजला की हा पश्चाताप आहे जो मेघनालाही आता होत आहे. मग आदित्य मेघनाला बोलला, रडून घे मेघना, मन मोकळेपणाने रडून घे. म्हणतात की रडल्याने मनावरही बोज ताण कमी होतो, म्हणून तू मनसोक्त रडून घे. मग थोड्या वेळाने मेघनाने स्वतःला सावरले आणि ती आता आदित्यकडे चेहरा करून बोलली, सख्या रे, तू हे आजवर का नाही बोललास? ही गोष्ट आणि हे वाक्य बोलण्यास काय बरं इतका उशीर केलास? अरे, तुझा कॉल न उचलणे हा माझ्याकडून घडलेला फार मोठा अक्षम्य असा गुन्हा होता रे. तू बोललास त्याचप्रमाणे माझाही राग अनावर झाला होता आणि मी रागाच्या भरात हे सगळं कृत्य केलं. मग काही दिवसांनी जेव्हा माझा अनावर झालेला राग शांत झाला त्यावेळेस मला हे कळून चुकले होते की माझ्या हातून किती मोठी चूक घडली आहे. मला माझी चूक लक्षात आली होती, परंतु तेव्हा वेळ माझ्या हातून निघून गेली होती. माझ्या आईच्या त्या फाजील आणि खोट्या अभिमानामुळे
मी माझे घर आणि माझ्या सोन्यासारख्या संसार उद्ध्वस्त करायला लागली होती. मग ती पुढे म्हणाली, माझ्या आईने तुला आणि तुझ्या आईबाबांना थर्ड क्लास म्हटले होते आणि मी माझ्या मनाला आणि ईश्वराला साक्षी ठेवून कबूल करते की ती चूक नाही तर गुन्हा माझ्या आईचा आणि माझा होता. ते शब्द माझी आई बोलली होती, परंतु तिला आंधळ्यासारखा पाठिंबा देऊन मी फारच मोठा अपराध केला होता. माझ्या आईच्या त्या फाजील, निरर्थक आणि खोट्या अभिमानामुळे आधीच तुला आणि तुझ्या आईबाबांना किती त्रास सहन करायला लागला. त्या बिंडूक बाईच्या अहंकारामुळे तुझ्या आईबाबांना काय किंमत मोजावी लागली आणि कसला त्याग करावा लागला हे सुद्धा तेव्हा मला कळून चुकले होते. परंतु मी करणार काय? मी तुझ्या नजरेत पडून गेली होती आणि माझ्या मनात राहून राहून आत्मग्लानी येऊन मी स्वतःलाच दोष देत रडत बसायची. मग मेघनाने आदित्यचा हात हातात घेतला आणि ती पुढे म्हणाली, सख्या रे, मी पण तुझ्यावर जीवापाड प्रेम केले रे, तेही बालपणापासून. तू मगाशी ऑफिसमध्ये बोललास की खाकसाच्या दाण्या इतकं प्रेम. अरे, मी तर एवढे प्रेम केले आहे तुझ्यावर की ते प्रेम साठवण्यासाठी हे संपूर्ण आकाश अपूर्ण पडेल. सख्या रे, माझीही तुझ्याच सारखी अवस्था झाली होती रे. तुझा कॉल न उचलल्याने तुझा कॉल येणे बंद झाले. तुझ्यासारखीच मी सुद्धा तुला बघण्यासाठी आणि तुझा आवाज ऐकण्यासाठी फार वेडी आणि आतुर होऊन गेली होती. तुझ्याचप्रमाणे मी सुद्धा फोनमधील आपले व्हिडिओ आणि फोटो बघून मी माझ्या उतावीळ डोळ्यांनी तहान भागवत आली. मग मेघनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे ती म्हणाली, तुला आठवते काय रे, तो परफ्यूम जो तू मला माझ्या बर्थडेला गिफ्ट केला होता, तोही फक्त तुझ्या आवडीचा. तुला तो परफ्यूम आणि त्याचा सुगंध इतका आवडायचा की तुझा हट्ट असायचा की मी तोच परफ्यूम रोज वापरावे. तर मी तोच परफ्यूम आताही न चुकता रोज लावते आणि आजही मी तोच लावलेला आहे. त्या परफ्यूमच्या दरवळणारा सुगंध तर मला असा वाटतो की ते तुझे बाहुपाश आहेत आणि मी तुझ्या बाहुपाशात निवांत झोके घेत आहे. मेघना मग आदित्यच्या जवळ आली आणि त्यानंतर ती पुढे बोलली, सख्या रे, आपल्या दोघांची स्थिती सारखीच होती. इकडे तू तडपलास आणि तिकडे मी तडपत होते. तेही कशासाठी की आपण प्रेम केलंय आणि तेही खरं प्रेम. तुझ्याचप्रमाणे माझाही तोच विचार होऊन गेला होता की ज्या आयुष्यात तू नाहीस ते आयुष्यात संपवून टाकायचे. परंतु मला तुझा विचार आला आणि आपल्या निखळ अशा प्रेमाने मला असे करून दिले नाही. मी तर माझ्या रागाच्या भरात तुझा कॉल उचलला नाही, परंतु तुला खरं सांगते, त्याच क्षणापासून मी माझा मोबाईल 24 तास माझ्या नजरेपासून दूर ठेवला नाही. चुकूनही कधी आदित्यचा कॉल येईल आणि मी पक्षासारखी पंख पसरून माझ्या हक्काच्या घरी उडून जाईल, परंतु त्या क्षणाची प्रतीक्षा मी आजवर करते आहे. तिने आदित्यचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि म्हणाली, सख्या रे, मी तुझ्या फक्त एका कॉलची वाट बघत होती रे. का नाही केलास तू कॉल? आणि हा माझा तू नव्हे तर माझ्या वेड्या मनाचा प्रेमळ अट्टहास होता. त्या व्यतिरिक्त आणखी काहीच नव्हता रे. मग आता आदित्यही सहज झालेला होता. तर तो बोलला, मग खरंच आली असतीस? मेघना उत्तरली, हो रे, नक्कीच. फक्त एकदा कॉल करून बघायचा होता तू. तुझा कॉल येताच मी तशी तात्काळ ज्या परिस्थितीत असती मी निघून आली असती तुझ्याजवळ. नंतर आदित्य म्हणाला, मग चलायचे आपल्या घरी? मेघना उत्तरली, हो रे माझ्या सख्या, मला लवकर आपल्या घरी घेऊन चल. मला आता हा दुरावा असहनीय झाला आहे. मग दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते आपल्या घरच्या प्रवासाला निघाले. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही कथा नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.